नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण 182 नंबरचा जो व्हिडिओ होता तो सिलिंगच्या वाटप झालेल्या जमिनी ज्या वर्ग 2च्या आहेत त्या वर्ग 1 करण्याविषयी जो शासनाने प्रारूप अधिनियम आणला त्याच्याविषयी आपण चर्चा केली होती. आणि त्यानंतर व्हिडिओ क्रमांक 190 मध्ये शासनाने 8 फेब्रुवारी 2024 रोजी खंडकऱ्यांना ज्या जमिनी वाटलेल्या आहेत किंवा खंडकऱ्यांच्या वारसांना ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या वर्ग 2च्या आहेत त्या वर्ग 1 करण्यासंदर्भात जी अमेंडमेंट आहे त्याच्या संदर्भात एक परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केलं. त्याच्या संदर्भातली आपण चर्चा केली होती. पण हे दोन व्हिडिओ जसे बाहेर आले तसे सिलिंग जमिनीच्या संदर्भात, कारण हा जमीन सुधारणेचा कायदा अनेक लोकांपर्यंत या जमिनी गेलेल्या आहेत, अनेक लोकांच्या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं या कायद्याच्या संदर्भात किंवा जेव्हा सर्क्युलर येतं किंवा एखादा प्रारूप अधिनियम येतो तेव्हा स्टेक होल्डर जास्त असतात आणि त्यांचे प्रश्नही वेगवेगळे असतात. त्यामुळं सततपणे गेले 8 दिवस कॉमेंटमध्ये मला जे प्रश्न मिळत आहेत त्यावरून अनेकांना अनेक शंका आहेत, अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ते सतत विचारत आहेत. त्यामुळे त्यांना हा कायदाही कळत नाही आहे आणि हे परिपत्रक आपल्यासाठी आहे की नाही याचा अंदाज येत नाही आहे, अशी स्थिती मला दिसून आली. म्हणून काही प्रश्न, काही शंका ज्या ठळकपणे समोर आल्या त्या 4 प्रकारच्या साधारण शंका होत्या. त्यामध्ये एक आहे ज्याची जमीन अतिरिक्त ठरली, त्यांना सिलिंगमध्ये जमीन गेलेली आहे, त्याला ती जमीन परत मिळेल काय. आता ज्यांच्या जमिनी अतिरिक्त झाल्या त्या बाबतीत त्यावेळच्या सिलिंगच्या इन्क्वायरी ऑफिसरने निर्णय दिले होते, त्यावर अपिलाची तरतूद होती MRTकडे. त्यावेळेस त्यावरती रिव्हिजनची तरतूद होती आयुक्तांकडे. असे बऱ्याच अपिलं झाली, रिव्हिजन अर्ज झाले, हायकोर्टापर्यंत गेले, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि त्यांचे निर्णय त्या न्यायिक कार्यपद्धतीमधून झाले. म्हणून आता शासनाने जे नवीन दुरुस्ती आणलेली आहे अधिनियमामध्ये किंवा परिपत्रकामुळे त्यातनं ती जमीन परत मिळणार नाही. म्हणजे ज्यांच्या जमिनी अतिरिक्त झाल्या त्यांच्या जमीन कोणत्याही परिस्थितीमध्ये या दुरुस्तीमुळे किंवा या परिपत्रकामुळे मुळीच परत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा जे परिपत्रक आहे किंवा ही जी दुरुस्ती आहे ही ज्यांच्या जमिनी सरप्लस झाल्यात त्यांच्यासाठी नाही. दुसरा प्रश्न आहे, सैनिकांना अजूनही मागणी केली तर जमीन मिळू शकेल काय. जेव्हा जमिनी अतिरिक्त झाल्या चौकशी केल्यानंतर या कायद्यातल्या, त्यावेळेस शासनाच्या नियमांतर्गत यातला कलम 27 आहे या कायद्यातला, त्या 27च्या अंतर्गत जे नियम केलेत त्या नियमाच्या अंतर्गत आणि त्यावेळी काढलेले शासनाचे आदेश आणि परिपत्रकामुळे काही प्राधान्यक्रम ठरवून दिला होता, ज्याला आपण पसंतीक्रम म्हणतो शासनाच्या दृष्टीने. म्हणजे प्रायोरिटी लिस्ट म्हणतात की प्रथम जमीन अतिरिक्त असेल तर ती कुणाला दिली पाहिजे. मग तो भूमिहीन असेल, भूमिहीन शेतमजूर असेल, सैनिक असेल किंवा भूमिहीन शेतमजुराची सहकारी संस्था असेल, अशा प्राधान्यक्रम शासनाने, प्रायोरिटी लिस्ट शासनाने तयार केली होती. त्याप्रमाणे ते वाटप झाल्या. आता साधारण 26 जानेवारी 1962 हा कायदा लागू झाला. त्यानंतर 20-25 वर्ष या कायद्याचा अंमल खूप होता. आता अतिरिक्त घ्यायच्या जमिनी देखील कमी आहेत आणि अतिरिक्त वाटायच्या जमिनी देखील कमी आहेत. नव्हे तर अगदी नगण्य अशा जमिनी शासनाकडे असतील किंवा नसतीलही. त्यामुळे सैनिकांना अजूनही मागणी केली तर जमीन मिळू शकेल काय, याचं उत्तर होय देणं कठीण आहे, बहुतेक नाहीच. सैनिकांना जमीन, हो, शासनाकडे जेव्हा जमीन शिल्लक असते तेव्हा प्राधान्यक्रमाने सैनिकांना जमिनी दिल्या जात होत्या. आता मात्र त्या दिल्या जात नाहीत. आणि आता देताना जर द्यायचंच असेल तर सैनिक आणि शहीद झालेल्या सैनिकाचे वारस असे जेव्हा समोर येतात तेव्हा शहीद झालेल्या सैनिकाच्या वारसांना प्राधान्यक्रम दिला जातो. मात्र जमीन शासनाकडे उपलब्ध असेल तर. आता मात्र शासनाकडे फारशी जमीन उपलब्ध नाही आणि सरप्लस जमिनी देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे सैनिकांना अजूनही मागणी केली तर जमीन मिळू शकेल का, मागणी केली आणि उपलब्ध असेल तर मिळू शकेल. पण सर्वसाधारणपणे जमिनी उपलब्ध नसल्यामुळे फारशी शक्यता नाही, असं याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, सैनिक भूमिहीन व्यक्तींना दिलेल्या जमिनी वर्ग होणार का.
आता याच्यामध्ये 2 कलम आहेत पहा. एक कलम आहे 27 जे अत्यंत महत्त्वाचं आहे. कलम 21 जे या कायद्याचं होतं त्या कलम 21 प्रमाणे अवॉर्ड केले जात होते सरप्लस जमिनी ठरवण्याचे, आणि तिथं ज्या सरकारच्या जमिनी सरप्लस ठरल्या जात होत्या त्यावर अपील, रिव्हिजन हे सगळं झाल्यानंतर त्या सरकार जमा केल्या जात होत्या आणि सरकार जमा केलेल्या जमिनी शासनानं ठरविलेल्या प्राधान्यक्रमानुसार भूमिहीन व्यक्ती, भूमिहीन शेतमजूर, सैनिक, भूमिहीन शेतकऱ्यांच्या किंवा भूमिहीन शेतमजुरांच्या सहकारी संस्था अशा निरनिराळ्या व्यक्तिगटांची किंवा समूहांची एक प्राधान्य सूची असायची, प्राधान्य यादी असायची, ज्याला प्रायोरिटी लिस्ट म्हणतो. आणि त्या प्राधान्य सूचीतून प्राधान्यक्रमानुसार जमिनी वाटप केल्या जायच्या आणि त्या जमिनी जेव्हा दिल्या जात होत्या त्याची जे काही कब्जा हक्काची रक्कम आहे ती कमी असायची आणि त्यांना देताना ती वर्ग 2 प्रमाणे दिली जायची. हा झाला कलम 27. आता लोकांना परवा आलेला जो GR आहे किंवा कायदा आहे, लोकांना असं वाटतं आहे की या वर्ग 2च्या जमिनी देखील वर्ग 1 करण्याचा कायदा आला. हो, कायद्यात तशी तरतूद आहे की या जमिनी देखील वर्ग 1 केल्या जाऊ शकतात. मात्र आलेल्या परिपत्रकामध्ये सध्या तरी कलम 28AA, कलम 28(1) आणि त्याचा जो AA आहे त्यात तरतूद आहे. हे बघा, कलम 28AA इथं लिहिलेलं आहे, 28(1) AA, खंडकरी व इतर यांना अतिरिक्त जमिनीचे वाटप. याचा अर्थ काय? पूर्वी जे औद्योगिक उपक्रम होते आणि विशेषतः सहकारी कारखाने होते, खाजगी असतील सहकारी असतील, बहुतेक ज्यांच्या शेती होत्या त्या शेतमालकांनी स्वतःच्या जमिनी भाडेपट्ट्याने कारखान्याकडे लावल्या होत्या. कारखाना त्याच्यात ऊस पिकवत असे आणि कारखाना चालवत असे आणि त्या शेतकऱ्यांना काही खंड दिला जात होता, म्हणून त्यांना खंडकरी असं म्हणायचे. जेव्हा कायदा लागू झाला 1961 मध्ये सिलिंगचा, तेव्हा ज्यांनी जमीन धारण केली त्याच्याकडे अतिरिक्त असणारी जमीन, मग स्वमालकीची असो, भाडेपट्ट्याची असो की कुळानं घेतलेली असो, आता कायदा अशा संस्था कुळ तर नव्हत्या पण भाडेपट्टाकार होत्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या ह्या ज्या जमिनी होत्या या जरी खाजगी व्यक्तींच्या होत्या तरी त्यावेळेस धारण केल्या, म्हणजे 26 जानेवारी 1962 आणि त्यानंतर धारण केलेल्या जमिनी त्यांच्याकडं असल्यामुळे, म्हणजे त्या निरनिराळ्या कारखान्याकडे असल्यामुळे आणि त्या सलग पट्ट्याने असल्यामुळे त्या सरप्लस झाल्या. आणि सरप्लस झालेल्या जमिनी अशा सलग पट्ट्याने आहेत, मग सरकारने त्यासाठी एक शेती महामंडळ स्थापन केलं आणि त्या शेती महामंडळाच्या ताब्यात त्या जमिनी आहेत. त्याच्यानंतर वारंवार या खंडकऱ्यांनी त्या जमिनी परत द्याव्यात आम्हाला, कारण आमच्याकडे त्या अतिरिक्त नव्हत्या, अशी भूमिका घेतली. खूप दीर्घ असा संघर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत चालला आणि सुप्रीम कोर्टाने याचा शासनाने विचार केला पाहिजे असं ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केल्यानंतर शासनाने काही दुरुस्त्या केल्या कायद्याला आणि त्या खंडकऱ्यांच्या वारसांना या जमिनी वर्ग 2 म्हणून देण्यात आल्या. आता या वर्ग 2 दिलेल्या जमिनी त्यांना विकता येत नाहीत, त्यांना गहाण टाकता येत नाहीत, प्रत्येक वेळी शासनाची परवानगी लागते, शासनाकडे नजराणा द्यावा लागतो आणि म्हणून आता शासनाने त्यामध्ये 28(1) नावाची दुरुस्ती केली. आणि या दुरुस्तीच्या अंतर्गत यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जे चर्चा केली, खंडकरी किंवा त्यांचे जे वारस आहेत त्यांच्या पूर्वीच्या जमिनी वर्ग 1 असतील तर त्या मोफतपणे वर्ग 1 होतील, जरी त्यांना वर्ग 2 दिलेले असतील तरी. पूर्वीच्या वर्ग 2 असतील तर त्या कोणत्या कायद्याखालच्या वर्ग 2 आहेत ते पाहिलं जाईल. त्या कायद्याखालच्या वर्ग 2च्या जमिनी कशा वर्ग केल्या जातात त्यासाठीचे जे नियम आहेत ते लागू करून सक्षम अधिकारी त्या वर्ग 1 करून देतील. त्यानंतर परवानगी घेऊन ज्या जमिनी हस्तांतरित केल्या असतील अशा जमिनींच्या बाबतीत तेच वरती आपण जे नियम पाहिले ते, आणि ज्याच्यात भंग झाला असेल ज्याला आपण शर्तभंग म्हणतो, अशा हे 4 प्रकारच्या जमिनींच्या बाबतीत आपण मागच्या 190 नंबरच्या व्हिडिओमध्ये आणि 182 नंबरच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. वरती आपण पहा, इथे जर आपण पाहिलं तर आय दिसेल, या ठिकाणी हे व्हिडिओ आहेत. जर आपण पाहिले नसतील तर नक्की ते आधी व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे समजणं सोपं होईल. आता याच्यासाठीची अमेंडमेंट आली, याच्यासाठीचं सर्क्युलर देखील आलं. लोकांचं म्हणणं आहे की याचं काय,
म्हणजे ज्या जमिनी सैनिकांना किंवा भूमिहीन लोकांना किंवा भूमिहीन शेतमजुरांना वाटल्या होत्या, ज्या वर्ग 2 आहेत, असंख्य लोक आहेत त्याच्यामध्ये, कारण हा भूसुधारचा कायदा होता. अनेक भूमिहीनांना जमिनी मिळाल्यात आणि त्यांना आता त्या एक तर करायच्या नाही आहेत किंवा चांगला पैसा मिळतो म्हणून ते विकायचे आहेत, किंवा वर्ग 1 करून त्याच्यात आणखी काही सुधारणा करायची आहे. त्यांना त्या वर्ग 1 करायची इच्छा आहे. शासनाने वर्ग 1 साठी या कायद्यामध्ये तरतूद तर केलेली आहे. त्याची कार्यपद्धती आणि नियम अजून ठरायचे आहेत. त्यामुळे सध्याचं जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक सैनिक आणि भूमिहीन व्यक्ती किंवा शेतमजुरांना दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी नाही. आता मग याच्यासाठी काय आहे? कायद्यात दुरुस्ती झालेली आहे. हे बघा, कायद्यात 29A नावाचं नवं कलम टाकलेलं आहे. त्यामध्ये नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन सेक्शन 29, म्हणजे 29 मध्ये यापूर्वी जे वर्ग 2च्या संदर्भात होतं त्यात काहीही म्हटलं असलं तरी द कलेक्टर मे कन्व्हर्ट लँड्स ग्रँटेड अंडर सेक्शन 27, म्हणजे भूमिहीन व्यक्ती, सैनिक, भूमिहीन शेतमजूर अशा लोकांना वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनी वर्ग 1 मध्ये कन्व्हर्ट करता येतील जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने. हा, पण कधी जर त्यांना दिल्यानंतर 10 वर्ष झालेले असतील आणि त्या ठिकाणी कोणतीही शर्तभंग झालेला नसेल किंवा शर्तभंग असेल तरी देखील ऑन पेमेंट ऑफ सच कन्व्हर्जन प्रीमियम. आता कन्व्हर्जन प्रीमियम म्हणजे काय? रूपांतराचा जो काही नजराणा असेल तो, अँड आफ्टर फॉलोइंग प्रोसिजर सब्जेक्ट टू सच अदर टर्म्स अँड कंडिशन्स, काय शासन लावेल त्या अटी आणि शर्ती, ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड. आता हे जे ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड आहे, शासन यासाठी विहित करील अशा अटी आणि शर्ती आणि कार्यपद्धती पाळून. पण ती कार्यपद्धती आणि त्या अटी आणि शर्ती शासनाने अजून जाहीर केलेल्या नाहीत आणि त्यामुळे सध्याचा जो सर्क्युलर आहे हे कलम 27 अंतर्गत वितरण करण्यात आलेल्या जमिनीसाठी नाही. यथावकाश यासाठीचे रूल्स, यासाठीची कार्यपद्धती, यासाठीचं परिपत्रक आणि शासन निर्णय शासन जाहीर करील. सध्या तरी तरतूद झालेली आहे, कार्यपद्धती ठरायची आहे, अशी सध्याची याची स्टेटस आहे असं आपल्या लक्षात येईल. बाकी हे जे काही सर्क्युलर आहे 8 फेब्रुवारीचं, हे आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे. यासाठीचा जो कायदा आहे तो कायदा देखील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली देखील हे सर्व जुना कायदा, शिवाय झालेली तरतूद, ही जी काही अमेंडमेंट आहे ती अमेंडमेंट आणि सर्क्युलर हे सर्व आपण एका फोल्डरमध्ये ठेवून या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये आपण मेंबर डाउनलोड लिंकमध्ये ते उपलब्ध ठेवू. ज्यांना कुणाला हवा असेल त्याने तो ॲक्सेस नक्की मागावा. आणि या संदर्भातल्या ज्या शंका असतील त्या मला असं वाटतं की आता आपल्या शंकांची उत्तरं मिळालेली असावीत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करत राहा, शेअर करत राहा. आपण प्रथमच व्हिडिओ पाहत असाल आणि आपण जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, जरूर शेजारच्या बेलच्या बटनवर प्रेस करून आपण सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढच्या सर्व व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.